ठरलं तर मग या मालिकेच्या 30 मार्चच्या भागामध्ये कल्पना इकडे येते. त्यावेळेला सायली पूजा करत असते आणि कल्पना म्हणते, अरे वा सायली, पूजा झाली का तुझी? खरं तर तू या सगळ्यामध्ये हे जे काही करतेस ना, त्यामुळे मला या पूजा वगैरे अशा गोष्टींकडे पाहायलाच लागत नाही. इतकं सगळं सागर संगीत तू करतेस ना. यावरती सायली आता सांगायला लागते, खरं सांगू का, तर या सगळ्याची मला खूप आवड आहे. मला आता हे सगळं सगळं खूप आवडतं बरं का. असं म्हणत हे सगळं चालू असताना मग आता या दोघींच्या गप्पा-टप्पा रंगलेल्या असतात आणि त्याच वेळेला आता इकडे कल्पना आपल्या लहानपणीच्या गोष्टी सांगायला लागते. कल्पना सांगते, तुला खरं सांगू का, तर लहानपणी मला हे सगळं अजिबात आवडायचं नाही. म्हणजे आता मी एकदम द्वाड मुलगी होते. तुला माहिती आहे का? म्हणजे आता जर कुणी मला हात लावला ना, तर मी त्याला पटकन असा कोपरा मारायचे आणि त्यावेळेला माझ्या आईने रागवून मला आता इकडे चटका दिला होता. तो बघ, हा डाग अजूनही आहे. आता ह्या भाजल्याचा डाग इकडे दाखवल्यावरती मग मात्र लगेचच इकडे आता जे सगळं बबलीच्या बद्दल वंदना जाधव हिने सांगितलेलं असतं की तिच्या पाठीवरती मात्र आता भाजल्याची एक खूण आहे, ते लगेचच सायलीला आठवतं आणि सायली आता लगेचच एक युक्ती करते. सायली युक्ती करते आणि ती कल्पनाला सांगते, आई, तुमच्याकडे एखादी छानशी काठाची साडी आहे का? यावरती मग आता लगेचच कल्पना म्हणते, अगं हो, आहे ना. तुला आता हवे का नेसायला गुढीपाडव्याला? यावरती सायली सांगायला लागते, नाही आई, ही साडी तुम्ही आता प्रियाला द्या. यावरती मग आता कल्पना म्हणते, का? तन्वीला का साडी देऊ? मला नाही, हा, तन्वीने माझी साडी नेसलेली आवडणार. यावरती सायली म्हणते, मी सांगते ना म्हणून. हे बघा, आणि तिला त्याच्यावरती स्लीवलेस ब्लाऊज घातलंच तरी सुद्धा चालेल असं सांगा, कारण तिच्याकडे या गोल्डन कलरचं एक स्लीवलेस ब्लाऊज आहे. आणि त्यावरती लगेचच कल्पना म्हणते, अच्छा, तुला सगळंच माहिती आहे का तिच्याकडे काय आहे ते? यावरती सायली सांगायला लागते, हो हो, मला आता सगळंच माहिती आहे की तिच्याकडे काय आहे काय नाही. आम्ही एकत्र आश्रमात होतो ना. आता पाडव्याचा दिवस प्रेक्षकांनो उजाडलेला आहे. पाडव्याचा दिवस उजाडल्यावरती सगळेजण छानपैकी तोरणं वगैरे तयार करायची तयारी करत असतात आणि त्याच वेळेला हे सगळं चालू असताना कल्पना आता कोणी छान तोरण बनवलं हे पाहत असते. अर्जुन आणि अश्विन या दोघांची कॉम्पिटिशन चालू असते. तोरण कुणी बनवलं, कसं बनवलं, या सगळ्याची चर्चा आता चालू असते. अश्विन आता सांगत असतो, बघ दादा, मी किती सुंदर तोरण बनवलेलं आहे. आणि त्यावरती अर्जुन म्हणतो, तुझं तोरण काय? माझं तोरण बघ. आणि अर्जुनचं तोरण बघून सगळेजण खदाखदा हसायला लागलेत आणि त्यावरती अर्जुन म्हणतो, झालं तरी काय? तुम्ही आता इतके का हसताय? यावरती लगेचच मात्र आता सांगायला लागते कल्पना, अरे अर्जुन, तू सायलीचा नवरा आहेस, याचं तरी जरा भान ठेवायचं. काय, तुला काहीच करता येत नाहीये? असं म्हणत सगळेजण हसायला लागतात आणि त्याच वेळेला अर्जुनला मात्र आता कळतच नाहीये काय आहे काय या तोरणामध्ये असं. सगळेजण हसण्यासारखं, इतकं काय वाईट आहे? त्यावरती मग आता कल्पना म्हणते, जाग सायली, जा, तुझ्या नवऱ्याला तोरण कसं बनवायचं ते दाखव जा. मग सायली येते, काय करायचं हे सगळं सांगत असताना प्रिया खाली येते. प्रिया मुद्दामूनच उशिरा आलेली असते आणि त्यानंतर उशिरा आल्यावरती ती सांगायला लागते, तिला असं वाटतं की मी उशिरा आले, सगळी कामं उरकलेली असतील. आणि त्यावरती मग आता कल्पना म्हणते, तन्वी, आलीस तू? ये इकडे, बरीचशी कामं अजूनही बाकी आहेत, आता इकडे हातभार लावायला ये. त्यावरती प्रिया विचार करते, अरे देवा, हे सगळं काय चाललंय? म्हणजे मुळातच या सगळ्यामध्ये आता इकडे मी उशिरा आले की यांची कामं उरकली असतील, पण नाही, यांच्या कामाचा डोंगर मात्र माझ्या डोक्यावरती तसाच आहे. त्यावरती लगेचच कल्पना म्हणते, एक काम कर ना, साखरेच्या माळी तयार करायला घे तू. यावरती मग आता साखरेच्या माळी मला नाही येत. यावरती मग आता इकडे ती सांगायला लागते, हे बघ, आधी कडुलिंबाचा पाला काढून आण आणि त्यानंतर साखरेची माळ बनवायला लाग. प्रिया म्हणते, इतक्या उन्हाचं? मी संध्याकाळी काढेन ना कडुलिंबाचा पाला. आणि त्यावरती लगेचच इकडे प्रताप म्हणतो, अगं, कडुलिंबाचा पाला संध्याकाळी काढून काय करायचंय? आत्ता नैवेद्य दाखवायचा आहे ना, आणि त्यामुळे आत्ताच पाला काढायला लागेल. मग आता प्रिया विचार करते, काय चाललंय काय यांचं? यावरती विमल म्हणते, या तन्वी, मी तुम्हाला साखरेच्या माळी कशा बनवायच्या हे आता दाखवते. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे ती साखरेची माळी कशा बनवायच्या हे शिकण्यासाठी किचनमध्ये जाते. तोपर्यंत छानपैकी बाळाला घेऊन अस्मिता येते आणि सगळेजण खूप खुश होतात, बाळाचे लाड करायला लागतात आणि बाळासोबत सगळे खेळायला लागतात. आणि त्याच वेळेला प्रियाला मात्र आता ते गाठी बनवायचं काम दिलेलं असतं आणि त्यानंतर अस्मिताच्या बाळासोबत खेळण्यामध्ये सगळे दंग असतात. आणि त्याच वेळेला सचिन खाली येतो. सचिन खाली आल्यावरती मग मात्र आता इकडे सगळ्यांची तोंड वाकडी होतात आणि कुणालाही सचिनचं येणं आवडत नसतं. पण सचिन मात्र अस्मिताला एका बाजूला घेऊन जातो आणि पैशांच्या बद्दल आता विचारायला लागतो.
बरं हे सगळं चालू असताना तोपर्यंत मग आता प्रिया इकडे बाहेर आलेली आहे. प्रिया ज्या वेळेला बाहेर येते आणि त्याच वेळेला प्रिया आता विचार करते काय आहे ह्यांचं, म्हणजे या सुभेदारांची गुढी आता फक्त आणि फक्त या कडुलिंबाच्यामुळेच पूर्ण होणार आहे काय? कसलं काय नि कसलं काय, कडुलिंबाची पानं पाहिजेत म्हणे. आणि त्यानंतर ती विचार करते की या मैनाचा मला अजून तरी मेसेज कसा मिळाला? कालपर्यंत मेसेजवरती मेसेज, मेसेजवरती मेसेज हे आता करतच होती ती. पण आज आज अचानक मेसेज कसे बंद झाले? तोपर्यंत सायली आपल्या रूममध्ये येते आणि काय हो, काल आपण मैनाचा जो काही मोबाईल काढून घेतला होता, तो मोबाईल कुठे आहे? यावरती अर्जुन म्हणतो, तो मोबाईल तुला कशाला पाहिजे? यावरती ती म्हणते, आत्तापर्यंत सदा मैना तिला मेसेज करत होते, आज अचानक मेसेज बंद झाले, तर मात्र तिला संशय नाही का येईल? त्यामुळे या मोबाईलवरून किमान तिला एक मेसेज तरी गेलाच पाहिजे. मग आता इकडे सायली मैनाच्या स्टाईलमध्ये, काय ग पोरे, तुझा बाप इथे आजारी आहे आणि आता तू काहीतरी माणसाला पाठवणार होतीस ना, कुठे आहे तुझा माणूस? बापाची हालत आता खूप खराब झालेली आहे, असा मेसेज प्रियाला टाकून देते. हा मेसेज टाकल्यावरती सायली म्हणतो, वा वा, म्हणजे खरं तर तू आता ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांची बायको शोभतेस खरी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता बरोबर तू आता मेसेज करून बरोबर रीतीने प्रियाला अडकवलेस. प्रिया विचार करते, आता हे काय नवीन पैसे पाहिजेत का ह्यांना? आणि हे काय सदाच्या आजारपणाचं नाटक? हा सदा ना खपला तर मला काय करायचंय? इकडे त्यानंतर अर्जुन म्हणतो, तुझं कौतुक जितकं करावं तितकं आता कमी आहे. खरंच सायली 2.0 व्हर्जन एकदम जबरदस्त आहे. सायली म्हणते, चला माझं कौतुक करायच्या ऐवजी आपण पूजा करूया. इकडे कडुलिंबाचा पाला घेऊन आल्यावरती प्रिया गाठी बनवण्यासाठी किचनमध्ये आले आणि आता विमल तिला सांगतेय, प्रिया तिलाच उलट सांगते, तूच हे कर तेच कर. त्याच वेळेला सचिन आता अस्मिताकडे आलेला आहे आणि काय ग अस्मी, तू बोललीस का डॅड सोबत त्या क्रेडिट कार्डचं काय झालं ते? डेबिट कार्ड मला लवकरात लवकर मिळालं पाहिजे. यावरती अस्मिता म्हणते, अरे आता पाडवा आहे, आजची ही पूजा होऊन जाऊ दे, त्यानंतर मी विषय काढते. अरे सारखं सारखं पैशासाठी असं मी त्यांना विचारलं तर ते बरं वाटेल का? मला नाही हे पटत आहे. त्यावरती सचिन मात्र चिडलाय, ते काही नाहीये, तू लवकरात लवकर बोल. सचिनचा खरा चेहरा अस्मिताच्या समोर आता हळूहळू यायला लागलाय. इकडे तोपर्यंत बाळाचे सगळेजण लाड करतायत. प्रिया आता हे सगळं करत असताना तिच्या हातावरती पाक सांडलाय आणि ती जोराजोरात ओरडायला लागलेली आहे. तोपर्यंत तिकडे आता आलेला आहे तो म्हणजे अश्विन. काय झालं तन्वी? त्यावरती मग आता इकडे सगळेजण हसायला लागतात. तर प्रताप बाजू घेत मुद्दाम म्हणतो, हे काय तुमचं चाललंय तरी काय? तन्वी इतक्या मेहनतीने सगळं काही करतीये आणि तुम्ही तुम्ही तिला हसताय, मला नाही हा पटत आहे. ती काहीतरी करते, तिला सपोर्ट करायच्या ऐवजी. यावरती मग आता तोपर्यंत मग आता गुढीची सगळी तयारी होती आहे, तोरण वगैरे लावायचं आहे आणि त्याच वेळेला सगळेजण छान तयार झालेत आणि गुढी उभारायला बाहेर चाललेत. तोपर्यंत मग आता इकडे लगेचच प्रियाचा हात भाजलाय. त्यावेळेला कल्पना हे सगळं दृश्य पाहते आणि ती आता मुद्दाम सगळं नाटक करायला लागते. त्यानंतर मग आता इकडे सायली सांगायला लागते, आई तुम्ही साडी दिलीत का तन्वीला? यावरती मग आता कल्पना म्हणते, तन्वी अगं इकडे ये, असं म्हटल्यावरती मग आता प्रिया तिकडे येते. तोपर्यंत इकडे आता फोन आणि आता देणेकरांचे फोनवरती फोनमुळे खरं तर सचिन बेजार झालेला आहे आणि तो थोड्या दिवसात देतो, माझ्या बायकोचं डेबिट कार्ड जरा आता बंद पडले, मी तुम्हाला थोड्याच दिवसात फोन म्हणजे पैसे देतो. इकडे गुढीची सगळी तयारी चालू आहे आणि तोपर्यंत मग आता इकडे सगळेजण गुढी बांधतायत आणि आता गुढीचं पूजन करणं बाकी आहे. तोपर्यंत आता इकडे कल्पना आलेली आहे आणि ती प्रियाला ऐन वेळेला मुद्दामच साडी देते आणि तन्वी अगं इकडे ये, ही बघ ही साडी मी आता तुझ्यासाठी आणलेली आहे. खरं सांगायचं तर आता तुला ही साडी आवडली का? यावरती ती विचार करते, अरे म्हणजे ह्या कल्पीला इतकं काय सुचलं, मला साडी देते चक्क. म्हणजे आता सायलीला साडी नाही, खरं तर मी जे नाटक करते ते आता वटलं म्हणायचं. त्यानंतर कल्पना म्हणते, तू ही साडी नेसलीस ना तर मला खूप 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 आवडेल. आणि त्यावरती ती म्हणते, हो आई, अगं तू जर का मला ही साडी नेसायला सांगतेस ना तर मी ही साडी 100% नेसणार आहे. पण माझ्याकडे याच्यावरती स्लीवलेस ब्लाऊज आहे, घातलं तर मी चालेल का? असं म्हटल्यावरती लगेचच सायली आता चिडलेली आहे आणि काय स्लीवलेस ब्लाऊज आई, कसं चालेल? सणासुदीच्या दिवशी आता स्लीवलेस वगैरे ब्लाऊज कोणी घालतं का? असं म्हटल्यावरती ती आता सांगायला लागते, अगं असू दे ग, म्हणजे जर का तिने आता घालायचं ठरवलंय स्लीवलेस ब्लाऊज तर काय हरकत आहे? तू कशाला या सगळ्यामध्ये अडकाठी करतेस? घाल जा तन्वी, तू स्लीवलेस ब्लाऊज घातलंस तरी चालेल. सायली आता नाटक करत म्हणते, पण आई
यावरती कल्पना म्हणते, तू गप्प बस ग, मी तिला सांगितलं ना की स्लीवलेस ब्लाऊज घाल तर घालू दे ना, तुला काय प्रॉब्लेम आहे. असं म्हटल्यावरती आता इकडे प्रियाला आता खूप आनंद होतो. चला, म्हणजे माझ्यामुळे का होईना ही कल्पी आता इकडे सायलीला ओरडली आणि मलाच फक्त साडी दिली, या गोष्टीचा आनंद करत ती वरती जाते. इकडे आता सायली सांगते, आई तुम्ही आता काय करायचं माहितीये का, तिच्या मागे सारखी घाई करायची, आटप लवकर आटप लवकर आटप लवकर. असं म्हटल्यावरती मग आता इकडे लगेचच इकडे सांगायला लागते कल्पना, तन्वी पण काय कमी नाटकी आहे. मी ज्या वेळेला तिला ही साडी दिली त्यावेळेला काय म्हटली, ही फक्त साडी नाही आहे, माझ्यासाठी हा आशीर्वाद आहे. असं म्हणत नाटक आता सगळं प्रियाचं उघडकीला एक एक करत प्रेक्षकांनो येणार असतं. बरं, हे सगळं चालू असताना प्रिया साडी नेसायला आले आणि विचार करते, वा, म्हणजे मी जे काही चांगुलपणाचं नाटक करते ते आता नाटक येतंय वाटतं कामाला. म्हणजे ही कल्पी अचानकपणे कशी पद्धतीने माझ्या जाळ्यात अडकलेली आहे आणि ह्या कल्पीला अडकवून आता मी बरोबर एक 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 माझे डाव खेळणार. प्रिया स्लीवलेस ब्लाऊज काढते, स्लीवलेस ब्लाऊज घालते आणि साडी नेसायला लागते. आता इकडे सायली सांगते, आई तुम्ही तिला घाई करायला लागा, तिला आता काही झालं तरी पटकन बाहेर ये, पटकन बाहेर ये असं म्हणायचं, जेणेकरून आपल्याला तिला आता मी साडी नेसायला तिला आतमध्ये जाईन असं सांगायचं. तुम्ही तिला सांगा की सायली साडी नेसवायला आत येते. मग आता कल्पना बाहेर आली आणि तन्वी, अगं आपल्याला आजच पूजन करायचं आहे, काय चाललंय काय. यावरती मग आता लगेचच ती सांगायला लागते, हो हो झालंय माझं. त्यावरती आता कल्पना सांगते, हे बघ असं नको करू, सगळेजण बाहेर गुढी उभारायला गेलेत, मी सायलीला आतमध्ये पाठवते तुझी साडी नेसायला. सायली एक काम कर, तू आत्ताच्या आत्ता तन्वीला छानपैकी साडी नेसवून दे. असं म्हणत कल्पना आता मात्र इकडे सायलीला तन्वीला साडी नेसवण्यासाठी पाठवायला सांगते. लगेचच सायलीला या सगळ्यामध्ये आता तिच्या पाठीवरची खूण पाहायची आहे आणि याच कारणासाठी ती आता तिचं ब्लाऊज नीट करते, तिला पदर लावते आणि फायनली ज्या गोष्टीची मात्र आता सायलीला उत्सुकता आहे ती गोष्ट या सगळ्यामध्ये फायनली समोर आलेली आहे. आणि आता या सगळ्यामध्ये लगेचच सायलीला ती जन्मकूण दिसले. तिला आता खूप मोठा पुरावा सापडलाय. अजून काय पुरावा पाहिजे, प्रिया बबली असल्याचा पुरावा हा खूप मोठा आहे. मला आत्ताच्या आत्ता जाऊन इकडे अर्जुन सरांना हे सगळं सगळं सांगायला पाहिजे असा विचार करत आता ती लगेचच प्रियाच्या पाठीला पिन लावून देते साडीला. आणि त्यानंतर प्रिया आता विचार करते, ही आज माझी इतकी सेवा का करतेय. त्यानंतर सायली खाली येते आणि चला विमलताई पटकन गुढी उभारायची तयारी करायची आहे असं म्हणत ती काहीतरी विमलला जेवणाबद्दलच्या सूचना वगैरे देत असताना अचानकपणे तिकडे सचिन आलेला आहे. आणि सचिन आल्यावरती इकडे तोपर्यंत मग आता सचिन सांगतोय, अस्मी काय चाललंय, मी तुला बोललेलो काही कळत नाही का. मला देणेकऱ्यांचे फोनवरती फोन येत आहेत आणि आता अजूनही क्रेडिट कार्ड चालू झालेलं नाहीये. मुळातच या सगळ्यामध्ये लवकरात लवकर ते क्रेडिट कार्ड चालू होणार आहे की नाही होणार आहे, तुला आता समजतंय का. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच ती सांगते, हे बघ मी या सगळ्यामध्ये तुला आता काही बोलू शकत नाहीये, कारण सध्याच्या घडीला जर का आता मी इकडे बोलले ना त्या पैशाचं तर डॅडला असं वाटेल की आता मी या सगळ्यामध्ये तुला पैसे देते आणि तुला पैसे हवेत, म्हणून आता हे सगळं सगळं इकडे चाललेलं आहे आणि ते मला अजिबात पटणार नाहीये. मी या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी बोलणार नाही. त्यावरती सचिन चिडलाय, ठीक आहे मग आता ही पूजा बिजा माझ्यासाठी काही महत्वाची नाहीये, मला लवकरात लवकर कार्ड पाहिजे असं म्हणत तो निघून गेलाय. अस्मिताच्या समोर आता सचिनचं एक एक करत खरं रूप आलेलं आहे. इकडे तोपर्यंत सायली आणि विमल हा सगळा संवाद ऐकतायत आणि त्यानंतर मग आता इकडे सचिन रागारागात निघून गेल्यावरती सायली आता आलेली आहे. अस्मिताबाई अहो वाईट वाटून घेऊ नका. यावरती आता इकडे लगेचच अस्मिताचे डोळे पाणावलेत आणि त्यानंतर सायली आता सांगायला लागते. त्यावरती अस्मिता काही बोलत नाहीये, चल पूजा करायला बाहेर आता जाऊया असं म्हणत ती ताबडतोब तिला पूजा करायला बाहेर आता घेऊन चाललेली आहे. बरं, हे सगळं होत असताना तोपर्यंत मग आता सचिन बाहेर अजिबात अस्मिताशी काही बोलत नाहीये. अस्मिताला या सगळ्यामध्ये खूप वाईट वाटते. तितक्या तिकडे विमल आले आणि ती सायलीला समजावून सांगते, सायलीताई अहो आपण कितीही काही बोललं ना तरी सुद्धा या सगळ्यामध्ये इकडे आता त्यांना काही पटणार नाहीये. जोपर्यंत त्या आता स्वतःचे डोळे उघडायचे नाहीये तोपर्यंत त्यांच्या डोळ्यावरची पट्टी काही निघणार नाहीये असं म्हणत ती आता इकडे विमल समजवत आहे. मग सगळेजण छानपैकी इकडे गुढीपाडव्याची तयारी करतायत उभारण्याची, पण प्रिया आलेली नाहीये म्हणून आता लगेचच इकडे प्रताप चिडलाय. प्रताप आता म्हणत आहे, काय चाललंय काय, तन्वी कुठे आहे अजून, तिला माहितीये ना आजच पूजन करायचंय. अरे अश्विन बोलव तिला.
अश्विन म्हणतो हो ती साडी नेसते येतच असेल. तोपर्यंत सायली आणि आता इकडे विमल आल्यात आणि सायली अर्जुनला एका बाजूला घेऊन येते आणि अर्जुन आता म्हणायला लागतो अरे वा बायको, म्हणजे आता हे असले चाळे तर मी करत असतो, पण आज तू. यावरती सायली म्हणते गप्प बसा, मी काय सांगते ते फक्त ऐका. मुळातच या सगळ्यामध्ये मला आता प्रिया तन्वी असल्याची खूण सापडले. तिच्या पाठीवरती असलेला भाजलेला डाग मी पाहिलाय. यावरती अर्जुन म्हणतो काय? यावरती सायली सांगते मी तुम्हाला पण दाखवेन. प्रिया तयार होऊन आले आणि त्यावरती ती अश्विनला म्हणते अश्विन माझी साडी कशी वाटते? अश्विन म्हणतो साडी तर खूपच छान आहे, पण स्लीवलेस ब्लाऊज. यावरती ती सांगते हो मला आईने परवानगी दिली. मग आता इकडे सायली म्हणायला लागते अगं तू पिन कसा लावलायस? असं म्हणत मुद्दामच ती आता आणि आता तो सांगतो ठीक आहे मम्मानी परवानगी दिली मग ठीक आहे. मग त्यावरती सायली आता तिची पिन नीट करण्याच्या बहाण्याने येते आणि अर्जुनला ती खूण दाखवते आणि त्यानंतर अर्जुनला धक्काच बसलाय. आता इकडे महिमा सांगते आहे काय झालं? 24 तास तर आता पूर्ण झाले असतील ना? मग आता 24 तास पूर्ण झाले असतील तर आता आमच्या बबलीच्या बद्दल काय पुरावे आणलेत तुम्ही? यावरती अर्जुन म्हणतो माझ्या बायकोने जर का ठरवलं ना की आता या सगळ्यामध्ये तो सगळं भांडं फोडायचं तर आता ती फोडल्याशिवाय राहत नाही. आणि मग आता लगेचच सदा आणि मैना यांच्यासमोर एक व्हिडिओ आलेला आहे, ज्या व्हिडिओमध्ये प्रिया आता मेसेज वाचते आहे. प्रिया मेसेज वाचते की काय सदाची तब्येत बरी नाहीये. सदा तिकडे गचकला तर आता किती चांगलं होईल, बरं होईल आणि ती मैना पण गचकू दे, माझ्या डोक्याचा तापच निघून जाईल. असं म्हटल्यावरती मग आता इकडे लगेचच हे सगळं चालू असताना सायली रेकॉर्डिंग करते. हे रेकॉर्डिंग सदा मैनाला दाखवते आणि आपली मुलगी आपल्या मरणावरती टपले हे समजल्यावरती दोघांच्या पायाखालची जमीन हादरलेली आहे.